निवडणूक आली की एखादी टॅगलाईन काढायची आणि नागरिकांची दिशाभूल करायची ही आमदार सतेज पाटील यांना सवय आहे। जनाधार संपल्यामुळे सतेज पाटील सैरभैर झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत। त्यांच्या एकाधिकारशाहीला जनता आणि कार्यकर्ते कंटाळले, त्यामुळे त्यांचं राजकारण फार काळ चालणार नाही असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला। कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा निर्विवाद फडकेल आणि महापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे असतील असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या उमेदवारांची कार्यशाळा आज झाली। त्याला खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मनमानी वृत्तीवर आणि एकाधिकारशाहीवर टीकास्त्र सोडलं। दर निवडणुकीत एखादी टॅगलाईन काढायची आणि नागरिकांची दिशाभूल करायची अशी त्यांची सवय आहे, मात्र या निवडणुकीत ते चालणार नाही। त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते सैरभैर झाल्याचा टोला खासदार महाडिक यांनी लगावला। काँग्रेसचे नेते आहेत हे प्रत्येक निवडणुकीमध्ये एक काहीतरी स्लोगन काढतात आणि कोल्हापूरच्या लोकांना फसवतात। ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून नेहमी जे चालत होतं ते या निवडणुकीमध्ये चालणार नाही। प्रत्येक वेळी एक टॅगलाईन द्यायची, आता सुद्धा त्यांनी एक टॅगलाईन काढली आणि मग त्याला उत्तर आम्ही देणं हे क्रमप्राप्त होतं। त्या पद्धतीने त्यांना उत्तर दिले। भविष्यामध्ये सुद्धा आणखीन जे जे ते बोलतील त्याला त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल। ते आता सैरभैर झालेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। ज्या पद्धतीचं पॅनल आम्ही जाहीर केलं, तुम्ही बघा त्यांच्याकडे उमेदवार 3 ठिकाणी त्यांनी पती पत्नींना उमेदवार दिलेले आहेत, म्हणजे उमेदवारच नाही त्यांच्याकडे। आमच्याकडे अतिरिक्त उमेदवार होते, 350 उमेदवार भाजपकडे, 300 उमेदवार शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे 150 उमेदवार आणि यातून चयन करण्यासाठी, निवड करण्यासाठी थोडासा उशीर लागला, परंतु एक मजबूत आणि सक्षम असं होतकरू पॅनल तयार झालेला आहे। अनेक मोठ्या संख्येनं काम करणाऱ्या महिला, सुशिक्षित महिला आमच्या पॅनलमध्ये आहेत। मोठ्या प्रमाणात युवकांना संधी आपण दिलेली आहे। आम्ही सांगितलं होतं 25 ते 30% या आमच्या आघाडीमध्ये, आमच्या महायुतीमध्ये हे युवक असतील, त्या पद्धतीचे सुद्धा आम्ही उमेदवार दिलेले आहेत। या सगळ्या करण्यासाठी 1-2 दिवस फक्त उशीर झाला, फार काही वेळ झालेला नाही, पण याचा सगळा जो परिणाम आहे तो 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला, त्याला सतेज पाटील यांची एकाधिकारशाही कारणीभूत असल्याचा आरोपही खासदार महाडिक यांनी केलाय। योग्य नाही आहे ते। एकाधिकारशाही, हुकुमशाहीनं नेहमीच ते काम करायची सवय आहे त्यांना। अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे। आता निवडणूक सुरू व्हायच्या आधीच त्यांनी काही उमेदवारांना दम द्यायला सुरू केला, तेही तुम्ही सगळे बाईट्स बघितलेले आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही। परंतु त्यांच्या या हुकुमशाहीमुळेच राष्ट्रवादी सुद्धा बाहेर पडलेली दिसते आहे। जे लोकांना एकत्रित घेऊन समन्वयानं काम करावं ही त्यांची भावना नाही आहे, ते मला वाटते फार काळ चालणार नाही। कोल्हापुरात महायुतीचं अत्यंत भक्कम आणि परिपूर्ण पॅनेल बनलंय। महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 जानेवारीला कोल्हापुरात येत आहेत, त्यामुळे महायुती सरकारच्या विकास योजनांसह आगामी काळातील विजन मुख्यमंत्री स्पष्ट करतील असंही खासदार महाडिक म्हणाले। 12 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची कोल्हापूरला वेळ दिलेली आहे। नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनं सभा किंवा रोड शो न घेता मिसळ कट्टा हा कार्यक्रम आयोजित आपण करत आहोत, ज्यामध्ये टॉक शो होणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि सबंध कोल्हापूर शहरामध्ये 20 प्रभागामध्ये 40 ठिकाणी स्क्रीन लावून प्रत्येक ठिकाणी 2-2 हजार लोक असतील आणि जिथं हा कार्यक्रम होईल तिथं 1-2 हजार एलिट क्राऊड, ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, शहरातले हुज हू, ते एकत्रित करून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मिसळचा ते आस्वाद घेतील आणि यामध्ये सीएम साहेब आपल्या भावना कोल्हापूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचवतील। बंडखोरांची समजूत काढली असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे बंडखोर अर्ज मागे घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला। त्यानंतर झालेल्या कार्यशाळेत महायुतीच्या नेत्यांनी सर्वच इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रचाराबद्दल सूचना देऊन मार्गदर्शन केलं।